साखर दरात क्विंटल मागे 100 रुपयांची वाढ तर उत्पादनात घट झाल्यामुळे किरकोळ आणि घाऊक बाजारात दरात वाढ झाल्याची माहिती. येत्या काही दिवसात आणखी दरवाढ होण्याची सुद्धा शक्यता. पुण्यामध्ये 3 नवीन जीबीएस संशयितांची नोंद तर जिल्ह्यामध्ये आतापर्यंत 5 जणांचा मृत्यू. 60 रुग्णांवर आयसीयूमध्ये उपचार तर 21 जण व्हेंटिलेटरवर. राज्यात आतापर्यंत 130 जीबीएस रुग्णांचं निदान. पुण्यातील नांदेडगाव परिसरातील 26 जीबीएस बाधित रुग्णांच्या घरातील पाण्याचे नमुने तपासले तर पाण्यामध्ये क्लोरीनचं प्रमाण 0. दरम्यान पाणी नमुन्याच्या तपासणीतून निष्कर्ष. टोरेस गैरव्यवहार प्रकरणामध्ये आता गैरव्यवहाराची रक्कम 120 कोटींवर. टोरेस कंपनीकडनं 11,300 गुंतवणूकदारांची ही फसवणूक. जागतिक कर्करोग दिनानिमित्त राज्यातल्या 6 जिल्ह्यांमध्ये डे केअर केंद्र सुरू करणार तर आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या संकल्पनेतनं कर्करोग तपासणी आणि जनजागृती मोहीम राबवण्यात येणार. छत्रपती संभाजीनगरात 2 कोटी रुपयांच्या खंडणीसाठी बांधकाम व्यावसायिक सुनील तुपे यांचा 7 वर्षीय मुलाचं कारमधून अज्ञातांकडून अपहरण तर चैतन्य मुलांसोबत सोसायटीत खेळत असताना अपहरण झाल्याची माहिती. राज्यात बहेलिया टोळीनं मागील 1.5 ते 2 महिन्यांमध्ये 25हून अधिक वाघांची शिकार केली. त्यातनं आता साधारण 7 कोटींचा व्यवहार झाल्याची माहिती उघड. बहुतांश शिकार ही राजुरा, ब्रह्मपुरी, बल्लारपूर आणि गोंदिया परिसरात. नागपुरात उद्या भारत इंग्लंड क्रिकेट सामन्यांच्या तिकिटांची ब्लॅकमध्ये विक्री तर 2 जणांना या प्रकरणी पोलिसांकडून अटक. 6 तिकीटही ताब्यात. पंढरपूरमध्ये माघी यात्रेच्या तोंडावर चंद्रभागा नदीपात्रात शेवाळाचं साम्राज्य. नदीपात्रात तळापर्यंत शेवाळ साठल्यामुळे पाण्याला दुर्गंधी. नदीपात्र स्वच्छ करून नदीत पाणी सोडण्याची भाविकांची मागणी. मुंबई पालिकेच्या मालमत्ता कराची थकबाकी 22,565 कोटींवर. पालिकेसमोर आता थकबाकी वसुलीचा प्रश्न. आगामी वर्षात मालमत्ता करापोटी 5,200 कोटींचा महसूल मिळण्याचा पालिकेचा अंदाज. मुंबई महापालिकेच्या अर्थसंकल्पात करमणूक शुल्क, व्यवसाय परवाना शुल्कात वाढ आणि व्यावसायिक झोपडपट्ट्यांवर आता कर लावण्याचा प्रस्ताव. महापालिकेच्या अर्थसंकल्पात आयुक्त भूषण गगराणी यांचे सुतोवाच. महत्वाच्या नागरी आणि पायाभूत सुविधा प्रकल्पांमुळे बाधित होणाऱ्या रहिवाशांना सदनिका मिळणार तर 32,782 प्रकल्पग्रस्तांच्या सदनिकांचा प्रस्ताव. दरम्यान भांडूप, मुलुंड, जुहू आणि मलाडमध्ये पुढील 3 ते 5 वर्षात ही घरं उपलब्ध राहणार. आगामी आर्थिक वर्षात बेस्टला मुंबई पालिकेकडनं 1,000 कोटी रुपयांचा निधी दिला जाणार तर गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये निधीमध्ये वाढ. 15व्या वित्त आयोगातनं सुद्धा बस खरेदीसाठी 250 कोटी. अग्निशमन दल सक्षम करण्यासाठी मुंबई पालिकेकडनं 736.63 कोटी रुपयांची तरतूद. अग्निशमनासाठी कॉम्प्रेस्ड एअर फोर्स यंत्रणा आणि ड्रोनसारखी नवी अग्निशमन यंत्रणा दलात समाविष्ट करण्याचंही नियोजन. मुंबई महापालिकेच्या अर्थसंकल्पात शिक्षणाच्या बाबतीत नवीन योजना आणि प्रकल्पांच्या घोषणा. पालिकेच्या शाळेतील स्वच्छतागृहांमध्ये 5,000 गंधभेद यंत्र बसवण्याचा हा पालिकेचा निर्णय. 5 ते 10 फेब्रुवारी शिळफाटा पलावा चौक वाहतुकीसाठी बंद राहणार. शिळफाटा वाहतूक नियंत्रणासाठी 150 वाहतूक कर्मचारी तैनात. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टर्मिनल इमारतीचं काम आता अंतिम टप्प्यात तर एप्रिल ते मे महिन्यापासून उड्डाणाच्या यशस्वी संचलनासाठी सिडको महामंडळानं कसली कंबर. सध्या मुंबई गारठली. तापमानाचा पारा हा 20 अंश सेल्सिअस पर्यंत खाली. कुलाब्यामध्ये 19.5 तर सांताक्रूजमध्ये 17.6 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद. आणखी 2 दिवस गारवा कायम राहण्याची शक्यता.